जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे नवरात्री. आता जी चैत्र नवरात्री येणार आहे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत, त्या नवरात्रीमध्ये आपण कशा पद्धतीने उपासना करू शकता या माध्यमातून मी आज तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, काली परिवारमध्ये जे आपले साधक आहेत, जे देवीची उपासना करतात आपल्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवतोय. तर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये उपवास धरू शकता. कंपल्सरी धरावाच असा नियम नाही, जर तुमची इच्छा असेल तर धरू शकता. सकाळी तुम्ही फराळाचं करायचं आहे. फराळाचं म्हणजे फळं खायच्यात, खिचडी वगैरे तसलं खायचं नाही आहे. तुम्ही फळं आणि दूध खाऊ शकता. फळं आणि दूधच खायचं आहे. ताक पण पिऊ शकता, दही खाऊ शकता, परंतु तळलेले वगैरे पदार्थ खायचे नाहीत. संध्याकाळी हविषांनावरती उपास सोडायचा आहे तुम्ही, म्हणजे बिना मिठाचा भात खाऊ शकता, बिना मिठाची चपाती पण खाऊ शकता. संध्याकाळी उपास सोडताना दूध चपाती खाऊ शकता, बिना मिठाचा भात खाऊ शकता. कांदा लसूण नसलेला आणि मीठ नसलेलं अन्न खाऊन तुम्ही संध्याकाळी उपास सोडायचा आहे. साधा सरळ सात्विक हविषान्न हे झालं. आणि दुसऱ्या दिवशी परत उपवास धरायचा आहे. संध्याकाळी अशा पद्धतीने सोडायचं आहे. संध्याकाळी उपास सोडल्याशिवाय तुम्ही झोपायचं नाही. उपास रोजचे रोज सोडायचा आहे कंपल्सरी, हे सांगतो तुम्हाला. तुम्हाला हे जरी नवीन असलं तरी पण मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे, कारण की मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करायचं. तर असं तुम्ही रोजच्या रोज उपास धरायचा आहे, रोजच्या रोज सोडायचं आहे. त्याला एका वळ म्हणतात. एका वळीवरती तुम्ही उपास धरायचा आहे. उपास जर कंटिन्यू तुम्ही धरला, तुमच्यात ताकद राहणार नाही. आणि तुम्ही जी खिचडी वगैरे खाऊन उपास धरता त्याला काही महत्त्व नाही. प्रोटीन खाता काय त्याला अर्थ नाही. फळं का, संध्याकाळी पोटभर जेवा हविषान्न खाऊन, आणि जपाला ताकद राहू दे तुमच्या शरीरामध्ये. आपल्या ह्याच्यामध्ये नुसतंच खिचडी खाण्याला अध्यात्म म्हणत नाही. आपल्या मार्गामध्ये तुम्ही संध्याकाळी पोटभर जेवा, परंतु दिवसा पोटभर जप केला पाहिजे तुम्ही. जप आणि ध्यान तुमचं रोजच्या रोज झालं पाहिजे. तर तुम्ही काय करायचं आहे, आता हे झालं उपवासाचं. कलश स्थापना. कलश स्थापना तुम्ही इच्छा असेल तर करू शकता, नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कलश स्थापना तुम्ही ब्राह्मणाला बोलवा आणि ब्राह्मणाच्या हस्ते एक कलश स्थापन करून घ्या. त्याचं पूजन करा तुम्ही, तर ते देईल तुम्हाला व्यवस्थित करून. तुम्हाला जर स्थापना करायची असेल तर, किंवा स्वतः करायची असेल तर चौरंगावरती तुम्ही कलश मांडा. त्या कलशामध्ये नागिनीची पानं मांडा. त्याच्यामध्ये दक्षिणा टाका, सुपारी टाका, हे टाका, फुलं, आणि त्याच्यावरती नारळ ठेवा आणि त्याचं पूजन करा कुलस्वामिनीच्या नावाने. आणि हे सर्व तुम्ही लाल वस्त्रावरती स्थापन करायचे, तांदळाच्या राशीवरती किंवा गव्हाच्या राशीवरती हे कलश, आणि त्याचं पूजन वगैरे करायचे. तिथं दिवा, धूप, दीप, नैवेद्य, त्याच्यावरती तुम्ही श्री लिहू शकता, स्वस्तिक काढू शकता. झालं. लई हे करण्याची काही गरज नाही. आणि हार वगैरे घाला. झालं. साधी सरळ सोपी पूजा, आणि रोजच्या रोज त्याला भोग नैवेद्य दाखवायचं आहे. आता ह्यानंतर करायचं आहे काय ते तुम्हाला सांगतो. हे झालं एक कर्मकांड, म्हणजे ही देवतेला कळण्यासाठी की बाबा हे तुझ्या स्थापना आम्ही किती केली, इथं पूजन तुझं करतोय. पण मेन त्याचा गाभा तुम्ही काय करायचं आहे, कवचावर जोर द्यायचा आहे. आता हे आपली पहिलं बॅच आहे साधकांची. तर तुम्ही सगळ्यात आधी साधना मार्गात आल्यानंतर ना, सेफ्टी फर्स्ट. तर ही तुमचं पहिलं नवरात्री साधना मार्गात आल्यानंतर, तर तुम्ही काय करायचं आहे, 1000 कवचाचा संकल्प करायचा आहे. चंडिका कवचाचा 1000 चंडिकाच्या कवचाचा संकल्प तुम्ही केला तर ते कवच टायमिंग पिरियडमध्ये बांधून घ्यायचं नाही ना. निश्चित संख्या तुम्ही सांगून ठेवायची संकल्पाच्या वेळेला. तसलं काय करायचं नाही. फक्त 1000 कवच करील एवढंच तुम्ही बोलायचे संकल्प करताना. तर संकल्प तुम्हाला लिहून मी पाठवील ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवर काली परिवार. तर तुम्ही 1000 संकल्प केला 1000चा, तर तुम्ही चालू करायचे कवच रोज 10, 11, 10, 11, 21 जेवढं तुम्हाला जमल तेवढं. आणि ते 1000च्या संख्येमधनं मायनस करून राहिलेला आकडा फक्त मला सांगायचा की किती राहिलं आहे, ते किती केलं आहे ते नाही सांगायचं. तुमचं किती बाकी आहे तेवढं सांगायचं रोजच्या रोज. ज्याचं पूर्ण होईल त्याला पुढचा मार्ग दिला जाईल, पुढचा मार्ग त्याला उपलब्ध करून दिला जाईल. कवच पहिल्यांदा स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. साधना काळ नवरात्रीमध्ये काय काय पाळायचे, तर नवरात्रीमध्ये तुम्ही पाळायचे ब्रह्मचर्य. नवरात्रीमध्ये ब्रह्मचर्य पाळायचे. आणि कुणाला अपशब्द बोलायचा नाही तुम्ही.
कुठल्याही स्त्रीचा अपमान होता कामा नये तुमच्या हातनं. स्त्रीचा कुठलाही अपमान नाही झाला पाहिजे. आणि पर अन्न तुम्ही वर्ज्य करायचे, पर अन्न खायचं नाही, हे नियम तुम्ही पाळायचा आहे. शक्यतो पर अन्न तर अमावस्येच्या दिवशी खायचंच नाही साधकांनी. कारण की अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही पर अन्न खाल्लं तर तुम्ही महिनाभर केलेली साधना नष्ट होण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळं परान्न वर्ज्य, साधना काळात तर तुम्ही खायचंच नाही आणि अमावस्येच्या दिवशी तर पूर्ण वर्ज्य करायचं. हे झालं. आता त्याच्यानंतरनं जे साधक म्हणजे जे मुख्य साधक आहे, म्हणजे जो कालीमातेचा भैरवनाथाची उपासना करतोय आपल्या माध्यमातून, त्याचा वैवाहिक जोडीदार जर साधना करायला इच्छुक असेल तर त्याला लक्ष्मीचं स्तोत्र दिलं जाईल. स्तोत्र असं दिलं जाईल की जेणेकरून साईड इफेक्ट नाही झाला पाहिजे त्याला. असं काहीच दिलं जाणार नाही की ज्याचा तुम्हाला साईड इफेक्ट होईल. तर बिना साईड इफेक्टचं तुम्हाला साधं सर्व सोपं दिलं जाईल. त्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती ऐश्वर नांदायला चालू होईल. तुम्हाला पैशाची कुठंही कमतरता पडणार नाही आणि तुमचं वैवाहिक जीवन सुखी समृद्धी आनंदाचं होईल. त्या माध्यमातून घरातला कलह शांत होईल. आता याच्यानंतरनं अजून एक प्रश्न, हां, ज्यांना देवीचं जप करून करून अंगामध्ये विद्युत प्रवाहासारखा करंट चालू झाला आहे, असे बरेच विचारत असतात ग्रुपवरून. असं होते तसं होते, करंट चालू झाला आहे, अंगातनं विद्युत प्रवाह चालू. तर ही कुंडलिनीचे ज्यावेळेला स्पंदनं चालू होतात, कुंडलिनीमध्ये हालचाल चालू होती जपाच्या माध्यमातून, लक्षात घ्या त्यावेळेला हे लक्षणं चालू होतात. तर तिथं गडबडून जाण्याचे काय कारण नाही ना, भिण्याची काय गरज आहे की तुम्हालाच होते असं नाही. हे हेतून पाठीमागे जी योगी होते, साधक होते, त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये ह्या गोष्टी घडतात असतात. तर त्याला वेगळंच काय आहे असं नाही. तर त्याला काय करायचं हे उपाय मी तुम्हाला सांगून ठेवतो. तुम्ही काय करायचं आहे, भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं आहे, महाकाल भैरव ह्या रूपात त्याचं पूजन करायचं, अभिषेक करायचा आहे. याने काय होईल, तुम्हाला ती काली नामातनं जी तयार होणारी जी ऊर्जा आहे ती तुमच्या शरीरात सेट होईल. तुम्हाला ती ऊर्जा शरीरात सेट होईल, तुम्हाला त्रास होणार नाही त्या ऊर्जेचा. म्हणजे तुम्हाला सहन करण्याची क्षमता येईल. जसं भगवान शिवांनी ते हलाहल विष पिलं, तसं ती तुम्हाला ती ऊर्जा सहन करायला तुम्ही कॅपेबल बांधताल, पात्र बांधताल. हे या माध्यमातून सांगायचे की शक्तिपूजेमध्ये शिवाचं महत्त्व आणि भैरवाचं महत्त्व का असतं. तर भैरव महाकाल हा कालीचा भैरव आहे. तर तुम्हाला भैरवाची उपासना केल्याने तुम्ही कालीला धारण करू शकता आणि तिच्या नामाची शक्ती धारण करू शकता. हे या माध्यमातून मला सांगायचं आहे. तर हे तुम्ही समजून जा. आता काय म्हणतात त्याला, तर म्हणतात ताक तुम्हाला कळलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न हे झालं. हां, आता काय असे साधक आहेत की त्यांच्या आतमध्ये काय गुप्तरूपी संचार होते, ते बाहेर येत नव्हते. नाम साधनेतनं, नामजपातनं त्यांच्या अंगामध्ये संचार व्हायला लागल्यात किंवा त्यांना लक्षणं जाणवायला लागल्यात की शरीरावरती काहीतरी संचार येतोय, लपलेले. जसं वारुळामध्ये गरम पाणी सोडल्यानंतर ना आतला साप सळसळ करत बाहेर येतो, तसं आपण जे देतोय तुम्हाला, की जे कालीचे स्तोत्र देतोय, नाम देतोय, जप करायला होतोय, त्यातनं तुमच्या शरीरात असलेल्या गुप्त शक्ती जाग्या होऊन जागरूक होऊन बाहेर यायचा धडपडत प्रयत्न करतात. तर असं होत असताना ज्यांना कुणाला जाणवतं की आतल्या शक्ती बाहेर येतात, त्यांनी काय करायचे, पाखाळणी चालू करायची. मी पाखाळणी एका व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलेलं आहे. दही, दूध, गोमूत्र, लिंबू, लिंबाचा पाला, पंचामृत, हळदी, कुंकू, गुलाल वगैरे पाण्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही. त्याने आंघोळ्या करायच्यात. त्याने तुमचे शरीर शुद्ध होईल आणि ती शक्तीला बाहेर यायचा मार्ग सोपा होईल. तुमचं जी देवता आहे, कुळदेवता, त्या देवतेचं सुद्धा तुम्ही अभिषेक पूजन करायचे, त्याच्या खेट्या चालू करा. तिथनं तिथनं एकदम सुटसुटीतरित्या तुमचं मार्ग मोकळा होईल. तर विना प्रॉब्लेम, विना सायास ते होऊन जाईल. हे या माध्यमातून मला सांगायचं आहे त्या साधकांसाठी की ज्यांना साधना मार्गात हे होतं आहे, ते म्हणजे अनुभूती येते. तर गडबडून जायचं नाही, स्थिरपणे राहायचे, फक्त बघत राहायचे आणि जे सांगितले तेवढं करत राहायचे, नाम जप करत राहायचं. त्यांनी सगळ्या गोष्टी होत्यात. काय असं नाही की जे होत नाही, तर असं ते आहे. हां, आळशी लोकांचा हा मार्ग नाही, अपशब्द काढू इच्छित नाही, परंतु जे आळशीत त्यांना काय फायदा होणार नाही ह्या गोष्टीतनं. कष्ट करणाऱ्यांनाच फायदा होईल. कारण की मला एक सांगायचं, एक महत्त्वाचा संदेश देतोय आज, की तंत्र जे असतं ते भाग्याला धरून चालत असतं. लक्षात घ्या, तुमचं भाग्य खराब आहे म्हणून तर तंत्रबाधा तुम्हाला झाली आहे.
तर नुसती तंत्रबाधा काढून चालत नाही. ते भाग्यसुद्धा, तुमचं दुर्भाग्यसुद्धा नष्ट करणं तुमची जबाबदारी आहे. तुमचं दुर्भाग्य तुम्ही नष्ट केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही नामजप केला पाहिजे. तुमचं दुर्भाग्य नष्ट दुसरा कोण करणार तुमच्याशिवाय? कर्म तुम्ही केलंय, तुम्ही ते भाग्य बनवलेलं आहे. एक तर ती भोगा, नाहीतर जप करून नष्ट करा. मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. जपाशिवाय काय होणार नाही, काहीही होणार नाही. तुम्ही कितीही कुठंही काय पाळला, काय केलं, काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही जप करत नाही. असं हे आहे. तर माझा एक सांगण्याचा हेच उद्देश आहे की कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. कष्ट तुम्हाला करायचे, देरे हाली परंगावरे असं होत नाही. जप करावं लागेल, साधना करावं लागेल, तेव्हा भाग्य बदलेल. कष्ट करावं लागेल तेव्हा लक्ष्मी येईल, असं ते आहे. तर लक्ष्मीच्या बाबतीत एक व्हिडिओ मी सेपरेट बनवील की लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून काय काय करता येईल ती. आता हेच व्हिडिओ ज्यांच्या पत्नी तयार आहेत किंवा ज्यांचे जोडीदार तयार आहेत त्यांना तर लक्ष्मीचं येणारच आहे. पण अजून लक्ष्मी प्राप्तीसाठी काय काय करावं लागेल यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी माहिती बनवण्याचा प्रयत्न करेन. माहिती आवडल्यास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.